नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. बिबट्याच्या हल्ल्यापासून वन्यजीव कायद्यात बदल आवश्यक. माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार पत्र. राहुरी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बिबट्याचा वाड्या वस्त्यांवरील वावर वाढत आहे. त्याच्या हल्ल्यामुळे माणसे, विशेषतः लहान मुले व जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत. दिवसेंदिवस बिबट्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, परंतु महावितरण कंपनीकडून शेतीसाठी 15 दिवस रात्रीचा वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या शेतकऱ्यांकडून गहू, हरभरा व इतर पिकाची लागवड करण्याचं काम सुरू आहे, परंतु रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा सुरू असतानाच्या काळात पिकांना पाणी देण्यास शेतकरी धजावत नाही. यामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत आहे. बिबट्याचे स्थलांतर करणे, त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी बिबट्या मादीची नसबंदी करणे व इतर आवश्यक उपाययोजना करणे या बाबीकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा केंद्र शासनाने संमत केलेला असल्याने या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करणं आवश्यक आहे. माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकत्रित करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शेतकऱ्यांच्या वतीनं सहीनिशी पत्र देऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करावं. अन्यथा तालुक्यात व जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिला आहे. गंभीर झालेला आहे. गावागावामध्ये वाड्या वस्त्यावरती बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि आता मनुष्यावरचे हल्ले देखील वाढायला लागलेले आहेत. कित्येक लहान मुलांचे, काही थोरा मोठ्यांचे देखील जीव बिबट्यांनी गेल्या काही दिवसामध्ये घेतलेले आहेत आणि आता शहरी भागामध्ये देखील त्यांचा वावर वाढतोय की अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. त्यातच या राज्यामध्ये शेतकऱ्याला महिन्यातले निम्मे दिवस वीज ही रात्री असते आणि रात्रीचं शेतावर जायचं धाडस आता या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं राहिलेलं नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची दहशत या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेली आहे. याच्यावरती उपाययोजना म्हणजे आता फक्त या बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी यांची नसबंदी असेल किंवा इतर काही उपाय हे शासनानं, विशेषतः केंद्र सरकारनं करणं आता केले पाहिजेत. कारण याच्यावरती हा केंद्र सरकारचा वन्यजीव संरक्षण कायदा, याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार या बिबट्याला काही धक्का देखील, आपण केसाला देखील धक्का लावू शकत नाही. आणि म्हणून आता केंद्र सरकारने त्यांच्या कायद्यामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी वाघ हे थोडेसे संरक्षित जीव होता, संख्या कमी होती आणि म्हणून त्यांना ते संरक्षण दिलं गेलं होतं. पण आता मात्र ते माणसांची संख्या कमी करण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळं मनुष्यहानी जेव्हा आता मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे, शेतकऱ्याचं देखील मोठं नुकसान होत आहे आणि म्हणून या बिबट्यांच्या संख्येवरती आता आवर घालण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती काय नसबंदी करून त्यांची संख्या, भविष्यातली संख्या आटोक्यात आणणं असेल किंवा इतर काही उपाय योजना करणं असेल, यासाठी केंद्र सरकारनं त्यांच्या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल हे आता केले पाहिजे. लोकांमध्ये देखील आता मोठी दहशत त्याची पसरलेली आहे. याचाच एक भाग जनजागृती करण्यासाठी किंवा लोकांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवून सरकारने कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी आम्ही एक मोहीम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे. या राहुरी तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपलं म्हणणं केंद्र सरकारपर्यंत मांडण्याकरता आम्ही एक पत्र, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने एक पत्र तयार केलेलं आहे आणि हे पत्र आमचे कार्यकर्ते असतील, हे प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र जाईल आणि त्या शेतकऱ्यांनी आपली सही करून आमच्या कार्यकर्त्यांकडे ते दिलं की ते पत्र पुन्हा पोस्टात टाकून या आपल्या शेतकऱ्याच्या सहीनिशी, नावानिशी, सहीनिशी, मोबाईल नंबरनिशी हे या शेतकऱ्याचं म्हणणं या देशाच्या पंतप्रधानांकडे पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतोय. त्याचा आज शुभारंभ आज या निमित्त आता माझ्या कार्यालयामध्ये आम्ही करतोय की जेणेकरून आपली काय भावना आहे, शेतकऱ्याची काय भावना आहे, आपल्याला या बिबट्यामुळे कसं दहशतीखाली वावरावं लागतंय, आमच्या लहान लहान मुलांना शाळेत जाणं देखील आता अवघड परिस्थिती झालेली आहे. लहान मुलं शाळेत जाताना
विशेषतः ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये हे परत आपल्या मुलगावरती कुठला हल्ला होईल का याची खूप काळजी ग्रामीण भागातल्या लोकांना आहे. आम्हाला रात्री शेतावरही जाता येत नाही आणि म्हणून मोठं जीव मुठीत धरून या भागातला शेतकरी जो आज जगतोय त्याची भावना ही ज्यांचा हा कायदा आहे, ज्या सरकारचा हा कायदा आहे, जे याच्यावरती नियंत्रण आणू शकतात, ज्यांच्या हातामध्ये हे कायदा बदलण्याचे अधिकार आहेत, अशा लोकांपर्यंत ही भावना शेतकऱ्यांची पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे पत्र आम्ही हजारोंच्या संख्येनं तयार केलेले आहेत. आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र पोहोचून त्याची सही त्या पत्रावरती घेऊन मोबाईल नंबर टाकून त्या शेतकऱ्याला, या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपली भावना देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग उपलब्ध करून देणार आहेत. त्याची सुरुवात आम्ही आज या ठिकाणी करतो आहोत आणि मला खात्री आहे की या जनजागृती ही एक सुरुवात आहे. हा लोकांना त्यांची भावना व्यक्त करायचा हा पहिला टप्पा आहे. आम्ही हे लोकशाही मार्गानं पंतप्रधानांपर्यंत आमच्या भावना पोहोचवतो आहोत आणि पुढचा टप्पा मात्र नंतर आंदोलनाचा देखील घेतला जाईल. पण आता मात्र या बिबट्यांच्या संख्येवरती निर्बंध आणल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. मी मागे या जिल्ह्यातले दोनही खासदार हे सत्ताधारी पक्षांचे होते. त्यावेळेस मी आमदार होतो. मी त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील दोनही खासदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही दोघंही सत्ताधारी खासदार आहात, तुमचे मंत्र्यांबरोबरती चांगले संबंध आहात, आपण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचून या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत. आताचे देखील दोन खासदार हे विरोधी पक्षाचे आहेत. त्यांना देखील आमचं सातत्यानं म्हणणं असतं की संसदेमध्ये आपण याच्यावरती आवाज उठवावा. मला अभिमान वाटतो की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे साहेबांनी याच्यावरती प्रचंड काम केलेलं आहे. प्रचंड काम करून पत्रव्यवहार करून संबंधित मंत्र्यांबरोबर बसून प्रचंड पाठपुरावा त्यांनी देखील यावर केलाय. परंतु मात्र सरकारला याच्यावर जाग काय येत नाही हे मला अजून आम्हा सर्वांना न उलगडणारं कोडं आहे. इतके लहान मुलं मरतायत, इतकी दहशत होतीये, तरी देखील सरकार जर आपले कायदे बदलणार नसेल तर माझा पुन्हा हा प्रश्न आहे की सरकार हे बिबट्यांसाठी काम करते का माणसांसाठी काम करते. म्हणून आज या गंभीर प्रश्नाची उकल म्हणून आम्ही आज हे पत्र या ठिकाणी पाठवण्याची सुरुवात करतो आहोत. हळूहळू या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र जाईल आणि त्याची जी भावना असेल ती तो सही करून पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था करू. हा या उपक्रमातला पहिला भाग आहे. पण यावरही जर काही सरकारला जाग आली नाही तर मात्र मोठ्या प्रमाणावरती आंदोलन राहुरी तालुक्यात, नगर जिल्ह्यात सर्वत्र होऊन अगदी गाव बंद, रास्ता रोको वगैरे होतील, जेणेकरून या गंभीर प्रश्नावरती सरकारनं काहीतरी आता दखल घेणं. आता आज जर याच्यावर दखल घेतली नाही तर आपण कल्पना करा की हे बिबटे जे आता शेतामध्ये वाढतायत हे निसर्गामध्ये जेव्हा जंगलात वगैरे वाढतात तेव्हा त्यांची पिल्लं होतात. ही सगळी पिल्लं जगत नाहीत, पण इथं मात्र इतकं सुरक्षित वातावरण त्यांना आहे की सगळी एका वेळेस जे काही 3-4 पिल्लं होतात ते सगळे मोठे होतात आणि मोठ्या प्रमाणावरती तर संख्या वाढायला लागली. अजून 5 वर्षांनी यांची जर दुप्पट संख्या झाली, दुप्पट तिप्पट, तर आपण कल्पना करा की काय विषय होईल. म्हणजे संध्याकाळी 4-5 नंतर सगळा शुकशुकाट अख्ख्या जिल्ह्यामध्ये होईल, कुणीच कुठं बाहेर जाऊ शकणार नाही. अशी परिस्थिती पुढच्या 4-5 वर्षात होऊ शकते. आजही काही ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या गंभीर प्रश्नावरती आवाज उठवण्याकरता ही मोहीम आम्ही चालू करत आहोत. धन्यवाद. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.